बेरडी येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी सार्वजनिक जयंती उत्साहात. प्रभावी लेखणीतून आणि अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी सार्वजनिक जयंती बेरडी खुर्द तालुका लोहा येथे सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सकाळी व्यंकटेश उर्फ पप्पू नाईक सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लहान मुलांसह मान्यवरांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर तसेच सामाजिक समता, बंधुता आणि वंचितांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रभावी भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबा पाटील ठेंबरे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंटीराम ढेंबरे, संतेराम दाडे, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, मुख्याध्यापक ढेंबरे सर, ज्ञानोबा हरिभाऊ घोडके, पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील ढेंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप बालाजी होळगे, माजी सरपंच राजू वड, विठ्ठल वड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कंधारे यांनी केले. जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष खंडू धोंडीबा कंधारे, उपाध्यक्ष बालाजी कंधारे, सचिव सतीश विठ्ठल कंधारे, सहसचिव संदीप खंडू कंधारे, सदस्य नितीन दिगंबर शिंदे व गणेश पांडुरंग कंधारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी पांडुरंग कंधारे, भुजंगराव धोंडीबा, कचराजी संभाजी, भारत, माधव, रामा, विठ्ठल, भागवत, शिवाजी, संतोष कंधारे, संगम, दीपक, रामा, परमेश्वर, नामदेव, कृष्णा, ओम, सूरज, राहुल, दत्ता सगट, शैलेश, प्रसंगित कंधारे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सार्वजनिक जयंती मंडळ लहुजी नगर बेरडी खुर्द यांच्या वतीने आयोजित या जयंती महोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. MH26 नांदेड न्यूज साठी संपादक लक्ष्मण भिसे, नांदेड. परंतु ज्या महामानवानं तुम्हा आम्हाला एक संदेश देऊन गेला, कोणता? जग बदलू घालून निघाव मध्ये सांगून गेले भीमराव. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे गुरु कोण होते? बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांनी त्यांची विचारधारा चालू ठेवली आणि त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये कार्ल मार्क्स, जर्मनीचा एक विचारवंत, तत्वज्ञ, तत्ववेत्ता यांचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्यावेळेस त्यांनी एकचून सांगितलं, ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है. देशाला आझादी मिळाली, परंतु या देशातल्या लोकांना अन्न नाही, इथली जनता उपाशी आहे, यासाठी तुम्ही काय करणार? म्हणून त्यांनी कामगाराचे प्रश्न, म्हणून त्यांना कॉम्रेड सुद्धा म्हटलं जाते, कामगाराचे प्रश्न मांडले. अनेक दीन दलित दुबळ्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांनी 1.5 दिवस शाळा शिकली, परंतु त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची फकीरा ही कादंबरी अत्यंत गाजली. आणि 1.5 दिवस शिकलेला या आपल्या देशाचं रत्न जर एक साहित्य सम्राट होऊ शकतो, तर मग आपण पदव्या घेऊन सुद्धा एखादी पुस्तक तरी लिहिता आलं पाहिजे आपल्याला. तरच आपण त्यांचे वारस किंवा त्यांच्या विचाराचं आपण अनुकरण करतोय आणि त्यांचे विचार पुढे नेतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण आज देशामध्ये परिस्थिती वेगळी आहे. कारण का, ज्या महापुरुषांनी लोकांच्या, सर्व देशाच्या कामी येण्यासाठी सर्व समाज सुधारकांनी कामं केली, परंतु त्यांना कुठंतरी जातीच्या चौकटीमध्ये अडकवण्याचं काम आज सध्या अनेक माध्यमातून चालू आहे. हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. आणि ओळखून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांच्या कार्यावर नजर टाकून त्यांच्या विचाराप्रमाणे आपण चालावं, जेणेकरून आपलं सुद्धा योगदान समाजासाठी लागेल, आपल्या गावासाठी लागेल. आणि हे तुम्ही कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्किलाब जिंदाबाद. ज्यावेळेला कन्नौजला मी नोकरीला लागलो त्यावेळेला एक खूप तडफ होती. प्रत्येक जयंती, प्रत्येक ह्याचं कार्य अभ्यासत असताना आपण विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे, कारण अण्णाभाऊ साठेंनी जी शिकवण दिली त्या संदर्भातच बोलतो. मातंग समाजाचा एक विद्यार्थी होता 5वी-6वीला. सर 1992-91 ची गोष्ट सांगते. त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याचं मॅट्रिक पर्यंत 12वीचं ITIचं
बुद्धीनं थोडाफार कमी होता. ITI शिक्षण देऊन नोकरी लागण्यापर्यंत त्याचं कार्य करण्याचं सद्भाग्य अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातून मला त्यावेळेला मिळालं. हे मग माझं भाग्य समजतो. साहित्याच्या माध्यमातून जर बनलं तर एक 5वी-6वीचा विद्यार्थी असताना समता विद्यालयाचा तुमच्याच कंधार तालुक्यातल्या उस्माननगर गावचा साहित्य आणि वाचन या संस्कृतीची माझी नाळ सुरुवातीपासून आजपर्यंत जोडलेली आहे. व्हॉट्सअपच्या युगामध्ये थोडंसं वाचन कमी होते. मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळताना सुद्धा वाचनाची एक आहे. तर फकीरा, वारणेचा वार सारखी सगळे पुस्तकं अण्णाभाऊ साठेचे जवळपास 10 ते 15 पुस्तकं माझ्या आयुष्यामध्ये वाचता आले. काही पुस्तकाचे पारायण सुद्धा करता आले. पारायण म्हणजे पुन्हा पुन्हा वाचून. पारायण या शब्दाचा वेगळा अर्थ काढू नका. एखादं पुस्तक समजलं नाही तर ते पुस्तक पुन्हा वाचणं हे सुद्धा प्रकार करता आले येतात. तळागाळातल्या समाजासाठीच नाही तर सर्व समाजासाठी. अडाणी कुटुंब असताना त्या कुटुंबाला पुढे आणण्यासाठी जी जागृती करायला पाहिजे ते अण्णाभाऊ साठे यांनी केली आयुष्यामध्ये. फक्त त्यांनी साहित्यच लिहिले असं नाही, कारण नुसतं साहित्य लिहिल्यामुळं साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये, कारण किती समाज होता त्या काळामध्ये की जे वाचन करत होता. समाजामध्ये जर जागृती करायची असेल तर त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे, त्यांना वेळप्रसंगी मदत केली पाहिजे. खूप मोठे विचार एखाद्या माणसाचं पोट भरू शकत नाही. एखाद्या माणसाला त्या ठिकाणी आवश्यक असणारी मदत केली तरच त्या व्यक्तीला फक्त विचारानं पोट भरत नाही, त्याला त्यावेळेला जी पाहिजे ती मदत करणं हाच खरा माणूस धर्म आहे. आणि हा माणूस धर्म अण्णांनी आयुष्यभर सांभाळला, जोपासला. फक्त जोपासला नाही तर पुढच्या पिढी पुढे एक आदर्श ठेवून आज आपण पाहतो इतक्या वर्षानंतर सुद्धा आज गावोगावी अण्णाभाऊचं कार्य सगळेजण सांगत आहेत, जयंती साजरी करत आहेत. आणि त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा सगळेजण प्रयत्न करत आहेत. त्यांचे एवढे मोठे चांगले विचार, त्यांनी दाखवलेला रस्ता आपल्याला सगळ्याला प्रेरणादायक आहे. म्हणून सुद्धा हे जे महामानव आहेत, आंबेडकर राऊत, महात्मा फुले राऊत, अण्णाभाऊ साठे राऊत, शिवाजी महाराज राऊत, बसवेश्वर राऊत, हे सगळे महाविभूती आहेत. त्यांचं कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देणार आहे. आणि यांची प्रेरणा देऊन आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपली मुलं आजच्या काळामध्ये त्या मुलांना शिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्या दिवशी मंडळ माझ्याकडे ज्या वेळेला आलं होतं त्यावेळेला मी सांगितलं, आमच्या एक जुन्या काळामध्ये साहेब, आपल्या जुन्या काळामध्ये एखादा विद्यार्थी म्हणत होता की बाबा आम्ही गरीब आहेत, आम्हाला पैसे नाहीत, आम्ही डॉक्टर होऊ शकत नाहीत, आम्ही इंजिनियर होऊ शकत नाही, आम्ही मोठ्या पदावर जाऊ शकत नाही कारण आमची आर्थिक परिस्थिती आहे. आज आपण पाहतो सगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत, फक्त आहे तयारीची गरज. त्या मुलीसाठी सुद्धा वेगवेगळ्या शिक्षक, सावित्रीबाई फुले सारखी शिष्यवृत्ती आहे, पंजाबराव देशमुख सारखी शिष्यवृत्ती आहे. आणि या माध्यमातून शिक्षणावर आपले लेकरं शिकले, एक घरामधलं एक लेकरू जर शिकलं, एक पिढी जर शिकली तर पुढच्या पिढ्या अडाणी राहत नाही. माझे वडील शेतकरी होते, मी शिकलो घरामध्ये, आज माझी मुलगी डॉक्टर व्हायली, इंजिनियर व्हायली. एक घरामध्ये कुठली स्त्री राहू पुरुष राहू शिकली तर त्याला पुढे जाता येतं. त्यामुळं शिक्षणाची कास आपण सगळ्यांनी धरली पाहिजे. आणि शिक्षणाच्या कासामधून आज धरल्यानंतर आपली प्रगती होईल. या प्रगतीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आपण अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी अभिवादन करतो असं समजूया. शिक्षणाचा वसा धरूया. या ठिकाणी आयोजकांनी मला एक 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली. आयोजकांचं, मान्यवरांचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थोडंसं लांबलेलं माझं भाषण या ठिकाणी त्याला पूर्णविराम देतो. तसेच या जयंती मंडळीला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, आज या ठिकाणी बेरोली नगरीमध्ये दाढे साहेब एक धडा, छोट्या मोठ्या ह्याच्यामध्ये धडा दिलेला आहे की अण्णाभाऊ साठे यांची जयंती यांनी सुरुवात केली. छोट्या मोठ्या का होईना त्यांना मी त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी निधी नाही, काही नाही, येतात छोटे मोठे काही निधी भेटती, त्या निधीमधून हा कार्यक्रम या ठिकाणी ते सादर करतात. मी त्यांना धन्यवाद देतो. अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह या ठिकाणी झालं पाहिजे. मी या ग्रामपंचायतमध्ये आहे, परंतु दाढे साहेब आम्हाला त्याचा सभागृहाचा निधी मंजूर झालेला नाही. या ठिकाणी रोड आणण्याचं बजेट या ठिकाणी आम्हाला मंजूर झालेलं आहे. काम चालू होणार होतं, परंतु काही गुत्तेदाराच्या अडचणीमुळं काम चालू झालेलं नाही. ते काम होणार आहे, 8-10 दिवसामध्ये या रोडचं काम होणार आहे.
म्हणून मी करूबाई आपल्याला शब्द देतो, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह या ठिकाणी करून देईल अशी मी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी गवाही देतो आणि वाढलेलं भाषण या ठिकाणी संपितो. जय हिंद, जय या महाराष्ट्र. ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी पहिले प्रथम मी अभिवादन करतो, कारण अण्णाभाऊच्या जयंती निमित्तानं 1 ऑगस्ट दिनी लेखना प्रेरणा दिन हे जाहीर केलं. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मातंग समाजाचा कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गावोगाव कार्यक्रमाला गेलो असताना बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आपलं कौतुक करावं कमी का असणार तरी कौतुक करावं, अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. बाहेरगावी बऱ्याच जयंतीला गेला असताना शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची म्हणलं तर मराठ्याच्या माणसानं उठावं, एवढा मोठा महान माणूस त्याला डोक्यावरती घ्यावं, शिवाजी महाराज की जय म्हणावं. एखाद्या महाराजच्या माणसांनी बाबासाहेब महान आहे त्यांना बगलमध्ये घ्यावं आणि बाबासाहेब की जय असं म्हणावं. एखादा अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करायची म्हणलं तर एखाद्या मानाच्या माणसानं उठावं, अण्णाभाऊला डोक्यावरती घ्यावं आणि अण्णाभाऊ साठे की जय म्हणावं. एखाद्या माळी समाजाच्या माणसानं उठावं, महात्मा फुलेला बगलत घ्यावं आणि महात्मा फुले की जय म्हणावं. एखाद्या बसवेश्वराच्या जयंती साजरी करायची म्हणलं तर एखाद्या वाण्याच्या माणसानं उठावं, एवढ्या मोठ्या बसवेश्वर त्यांना डोक्यावरती घ्यावं आणि बसवेश्वराचा जय म्हणावं. ते महान आहेत, त्यांना लहान करण्याचं काम तुम्ही आम्ही करत आहोत. म्हणून इथल्या बेरहिवासियांना विनंती करतो, अशा महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना एकही माणूस अण्णाभाऊच्या जयंतीपासून वंचित राहता कामा नाही. कारण आता तुम्ही बघा, एखादा माणूस जर वंचित राहिला तर त्यांच्या घरी जा, त्याच्या हात जोडा, त्याच्या पाया पडा. एवढं बसून जर ते येत नसेल तर त्यांना सांगा, जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती करणार नाही. नक्की शरमून लाजून अण्णाभाऊच्या जयंतीला तो आलेश्वर राहणार नाही. अण्णाभाऊ साठेंनी सर्व जाती धर्मांसाठी काम केलं. आता मुख्याध्यापक साहेबांनी सरांनी या ठिकाणी सांगितलं, अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस रशियाला जायचं ठरलं अण्णाभाऊ साठेंचं आणि रशियन लोकांना कळालं अण्णाभाऊ साठे रशियामध्ये येणार आहेत आणि त्यांचं भाषण आहे, 1 मिनिटामध्ये अण्णाभाऊ साठे यालेत म्हणून रशियन लोक घर जमा झाले आणि अण्णाभाऊ साठेंच्या भाषणाला सुरुवात झाली. एखाद्या ऐर्या गैऱ्याचा उदय नाही करता अण्णाभाऊ साठे भाषण सुरू करताना त्या भाषणामध्ये काय म्हणाले, माय मराठी भाषा भारत माझा देश आहे, त्या देशामध्ये महाराष्ट्र एक प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये माननीय छत्रपती शिवाजी महाराज राहतात. त्यांनी औरंगजेबाशी लढाई खेळून 700 कोटी हिंदू बांधव त्यांच्या गुलामीतून मुक्त करण्याचं काम माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणलं तर 1962ला आता फकीराबद्दल सर बोलले, 1962ला फकीरा ह्या कादंबरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊला जात पात धर्म जर मानायचा असेल तर एखाद्या मातंग ऋषीला किंवा लवजी सावळेला ती कादंबरी बहाल केली असती, पण त्यांनी तसं न करता बाबासाहेब अतिशय बुद्धिवान आहेत, महान आहेत, त्यांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी म्हणून फकीरा कादंबरी ही अण्णाभाऊला बहाल केली. देशपिता लवजी सावळे जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढाई खेळत असताना त्यांचे वडील राघोजी मान इंग्रजाची लढाई खेळत असताना त्यांचा शिरसाट करण्यात आला, त्यांना मारून टाकलं. त्यावेळेस देशपिता लवजी सावळे अतिशय लहान होते. लहान असल्याच्या नंतर बाप मेला, त्याचं दुःख तर होतं पण त्यांना दुःख झाले नाही आणि त्यांच्या ज्या ठिकाणी बाप मृत्यू पावला त्या ठिकाणी देशपिता लवजी सावळे गेले आणि देशपिता लवजी सावळे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणाले, जगेन तर देशासाठी
मरण तर देशासाठी ह्या इंग्रजांना पळवून लावल्याशिवाय डोक्याला फेटा किंवा गंधच लावणार नाही, अशा पद्धतीची भीष्मासारखी प्रतिज्ञा करून अमरशेख गवाणकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले सर्व जाती धर्मांचे लोक घेऊन छोटे छोटे गुलरकडे तयार करून इंग्रजांना पळवून लावण्याचं काम देशपिता लवची सावळेने केलेलं आहे. म्हणून इथल्या बिरळीवासियांना मी विनंती करतो, कारण मी जास्त काही बोलणार नाही, या ठिकाणी विनंती करतो, अशा महामानवाच्या जयंत्या साजऱ्या करत असताना सर्व जाती धर्मांचे लोक जमा होऊन सर्व महामानव महान आहेत त्यांना लहान करण्याचं काम करू नये एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि पायाखाली रगडले त्याच पद्धतीनं शिक्षणावातून वंचित असल्यामुळं, शिक्षण कमी असल्यामुळं शिक्षण नोकऱ्याचा फायदा मिळत नाही, म्हणून या ठिकाणी चळवळ चालू आहे. अबकड वर्गीकरण 8% आरक्षणाच्या संदर्भामध्ये इथल्या मला वाद करायचा नाही. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी दोन भावामध्ये भांडण न लावता जे काही शासन निर्णय घेईल त्याच पद्धतीनं आपण निर्णय घेऊन 15 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे आरक्षण वर्गीकरण एक मोर्चा आहे नांदेडला, आपण जमल तसं सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी सांगतो. अण्णाभाऊ साठे यांचा विचाराचा मागोवा घ्यायला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी काय केलं आपल्या जीवनामध्ये, त्यांची आपण फकीरा कादंबरी वाचा, वारणेचा वाघ वाचा, त्यानंतर त्यांचे जर जुन्या काळातले जाती हे की आपण जर जुन्या काळातल्या चालीरीती बघितल्या की हुंडा ही पद्धती होती, तर हुंडा पद्धतीवर अण्णाभाऊ साठे यांनी प्रखर अशा प्रकारचं त्यांनी विरोध केला आणि हुंडा हे कसा नष्ट झाला पाहिजे हे माझे माहेर वाटेगाव वाघदरा या पाठातून त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलंय की हुंडा ही वाईट प्रथा आहे, ती नष्ट झालीच पाहिजेत. याशिवाय बरेचसे काही जुन्या काळामधले जे काही जो समाज काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे, तर अशा समाजांना किती वाईट अशा प्रकारची कार्य करावं लागली. त्या स्मशानातील सोनं नावाचं त्यांचा एक पाठ आहे, तर त्या पाठातून त्यांनी की जीवन जगण्यासाठी किती धडपड करावी लागते आणि धडपडीतून आपल्याला जीवन कसं जगावं लागतं हे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी 1.5 दिवस शाळेत जाऊन एवढं महान अशा प्रकारचं साहित्य संपदा निर्माण केली, तर या गोष्टीचा आपण प्रकर्षाने विचार केला पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. निदान आपण छोटं मोठं तरी एखादं पुस्तक आपण निर्माण केलं पाहिजे विचाराचा आपला सुद्धा मागोवा घेण्यासाठी. तर अशा प्रकारचं कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केलं, तर या कार्याचा आपण विचार केला पाहिजे. तर या ठिकाणी मला असं सांगायचंय की अण्णाभाऊ साठे यांनी जे काही अंगीकारलेले विचार आहेत, तर या विचाराचा आपण मागोवा घ्यावा. आपल्यामध्ये असणारे जे काही दुर्गुण असतील, वाईट गुण असतील, तर हे दुर्गुण आपण काय करावेत की नष्ट करावेत. एवढंच मी या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक बंधू, अनेक भाषा, अनेक भाई, अनेक वेशांची नवलाई, एक फुलाच्या विविध पाकळ्या, भेदांचा नसलेश, प्रिया भारत देश अमुचा, प्रिया भारत देश, मंगलभूही संतजनांची, रामशिवाच्या पायकुणांची, नरवीरांच्या समर्पणांची, दिशा दिशातून घुमतो येथे समतेचा संदेश, प्रिया भारत देश आमचा, प्रिया भारत देश. म्हणून बंधूंनो, आपण सर्व धर्म, सर्व जाती वेगवेगळे असलो तर आपण नात्याने बंधुभाव आहोत. आपलं रक्त बनवणारा एकच परमेश्वर आहे आणि त्यांनी काही वेगवेगळ्या रंगाचं बनवलं नाही. आपण एकाच सगळे बंधुभावाने राहू, असेच उत्तरोत्तर या ठिकाणी कार्यक्रम होत. अण्णाभाऊ साठेंच्या जयंती असतील, मग महात्मा बसवेश्वरांचे असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे असेल, अहिल्यादेवी होळकरांचे असेल, यांचं कार्य आपण सतत पुढे नेऊ आणि सर्व कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. हा अतिशय प्रामाणिक आणि मातंग समाज छोटासा आहे आणि त्याच्यामधून हा या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतात. आमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही लहानपणापासून हा कार्यक्रम घेत होतो. मी माझ्या गावचा 1997 ते 2002 पर्यंत सरपंच होतो. वयाच्या 21व्या वर्षी सर्व अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभा केले, बाबासाहेबांचं स्मारक उभा केलेलं आहे, मोठं बौद्ध विहार आहे. आम्ही आजही, माझ्याकडे जवळपास 15 वर्ष सरपंच होतो गावचा, मी स्वतः होतो, आई होती 2 वेळेस आणि 20 वर्ष मेंबर. सगळ्या धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन जाण्याची आमच्यामध्ये परमेश्वरांनी शिकवण दिली आणि तीच आम्ही विद्यार्थ्यांमध्ये घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि आमचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी सर यांच्या स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वान व्यक्तीच्या सान्निध्यामध्ये या ठिकाणी आम्हाला 7 वर्ष झाली सेवा करण्याची संधी मिळाली. तुमच्यासारखं चांगलं गाव आहे आम्हाला कार्य करण्यासाठी मिळालं. आम्हाला सर्वांना, या गुरुजन वर्गांना या ठिकाणी बोलवलं, याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही पण सर्वजण
या ठिकाणी या ठिकाणचे मानकरी म्हणजे लोकप्रतिनिधी सर्वजण उपस्थित राहिलात. सर्वांचं या ठिकाणी जयंती मंडळाचे अध्यक्ष, सर्व संयोजक, आयोजक यांचा आभार मानून मला या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं काम दिलं, कार्य दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून संयोजकाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय हिंद.